हाय स्टुडंट्स, वेलकम टू ऑनलाईन क्लासेस. आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण काय बघतो आहे तर आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स बघतो. बेसिक कन्सेप्टमध्ये पहिल्यांदा आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय हे बघितलं आणि कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या टर्म्स आहेत त्या बघतो आहे. TERM टर्म्स किंवा टर्म काय असेल ते. ठीक आहे, तर आपण पहिला काय बघितली टर्म कॉन्सन्ट्रेशन पर्सेंटेज बाय वेट बाय वेट. नंतर बघितलं व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. नंतर बघितलं वेट बाय व्हॉल्यूम. आणि चौथा एक बघितलेला आपण नंबर ऑफ मोल्स आपण काढायला शिकलो. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय आहे? गिवन वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. हे लक्षात ठेवा. नंबर ऑफ मोल्स आल्याशिवाय तुम्हाला मोलॅरिटी काढता येणार नाही. आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे? मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी आणि मॉलिक्युलरिटी बघणार आहे. चला आधी आपण स्टार्ट करूया मोल फ्रॅक्शनला. तर मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? डेफिनेशन काय दिली आहे मोल फ्रॅक्शनची? दी मोल्स ऑफ सोल्यूट इज डिवायडेड बाय दी टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. दी मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे जे आपण मीठ ॲड करतोय ते इज डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन म्हणजे काल काय सांगितलेलं? सोल्यूट प्लस सॉल्वंट म्हणजेच काय आहे? सोल्युशन. म्हणजे ज्या वेळेला आपण पाण्यात मीठ टाकणार आणि स्टर करणार, आपण त्याला हलवणार, त्यावेळेला एक सोल्युशन आपलं तयार होणार. चला डेफिनेशन दुसरी ऑर पण दिली आहे. दी मोल्स ऑफ सॉल्वंट इज डिवायडेड बाय दी टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. म्हणजे मोल फ्रॅक्शन तुम्हाला दोन्हीचं पण काढता येते, सोल्यूटचं पण काढता येते आणि सॉल्वंटचं पण काढता येते. सेम डेफिनेशन आहे, सोल्यूटच्या ठिकाणी सॉल्वंट आणि सोल्युशन आहे असं. ठीक आहे, चला आता कन्सिडर. इथे काय लिहिले बघा, कन्सिडर. मोल फ्रॅक्शनला कशाने डिनोट करायचं? एक्सने, पण त्याला झीटा असं सुद्धा म्हणतात, पण डिनोट करताना त्याला एक्सने डिनोट केले. मला इथे समजा काय लिहिले बघा, कन्सिडर. जो सॉल्वंट आहे तो तुम्ही ए कन्सिडर करायचा आहे आणि जो तुमचा सोल्यूट आहे ते बी कन्सिडर करायचं आहे. मग आता सॉल्वंट म्हणजे काय? आपलं पाणी आहे आणि सोल्यूट म्हणजे काय आहे? मीठ आहे. मोल फ्रॅक्शन काय? एक्स आहे. चला फॉर्म्युला बघूया मोल फ्रॅक्शनचा काय आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ, इथे पहिला सोल्यूटचा काढला आहे बी, म्हणजे आपण त्याला कन्सिडर काय केलं आहे? बी. सो एक्स बी म्हणजे बघा आता मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल ऑफ सोल्युशन. और एक्स बी इज इक्वल टू एन बी डिवायडेड बाय एन टी. एन म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट आणि एन म्हणजे नंबर ऑफ सोल्युशन म्हणजे टोटल सोल्युशन. समजलं? नेक्स्ट बघूया दुसरं काय आहे. मोल ऑफ फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटला कशाने डिनोट केले आपण? एने केले. सो एक्स ए म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ ए किंवा मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू मोल्स ऑफ सॉल्वंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय टोटल मोल ऑफ सोल्युशन. ठीक आहे, आता सोल्युशन किती वेळा आम्ही सांगितलं आहे? सोल्युशन काय आहे? तुमचं सॉल्यूट प्लस सॉल्वंट ची ॲडिशन म्हणजे काय? आपलं सोल्युशन आहे. आणि इथे बघा ह्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे? एक्स सोल्यूट प्लस एक्स सॉल्वंट म्हणजे एक्स ए प्लस एक्स बी इज इक्वल टू 1. नेहमी लक्षात ठेवायचं, जो मोल फ्रॅक्शन आहे हा कधीही 1पेक्षा जास्त असू शकत नाही. सो मोल फ्रॅक्शन ऑफ ए अँड मोल फ्रॅक्शन ऑफ बी आर ऑलवेज इक्वल टू 1. म्हणजे त्यांची ज्या वेळेला तुम्ही ॲडिशन कराल, म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट काढून नंबर ऑफ सॉल्वंट काढून जे तुम्ही ॲडिशन कराल, जे तुमचं ॲन्सर येईल ते नेहमी एकच आलं पाहिजे. मोल फ्रॅक्शन एकपेक्षा जास्त असू शकत नाही. समजलं? चला आपण याचा एक्झाम्पल बघूया. फॉर्म्युला समजला तुम्हाला काय आहे? मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल ऑफ सोल्युशन, मोल्स ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. मोल फ्रॅक्शन हे दोन्हीचं पण काढता येतं, सोल्यूटचं पण काढता येतं आणि सॉल्वंटचं सुद्धा काढता येते. चला आता एक्झाम्पल काय दिले बघूया. हे जे एक्झाम्पल आहे ते मी स्वतः माझ्या मनाचं घेतले, की असं नाही की बाबा क्वेश्चन तुमचा चुकला आहे, तुम्ही सांगायला चुकला आहे असं कन्सिडर करायचं नाही. फक्त आपल्याला मोल फ्रॅक्शन काढता येते की नाही हे बघायचं आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन बघूया काय आहे. फॉर एक्झाम्पल, इन अ गिवन डायग्रॅम. इथे एक डायग्रॅम दिली आहे. तीच डायग्रॅम आहे जी आपली NaCl इन H2O म्हणजे
मिठाचं पाणी, हेच डायग्राम आहे आणि आपण सोल्युशन तयार केले. मिठाचं पाणी आपण तयार केले म्हणजे काहीतरी पाणी घेतलं, त्यात मीठ ॲड केले. जे पाणी आहे म्हणजे सॉल्व्हंट ते ए कन्सिडर केलं आहे, जे सॉलिड आहे ते आपलं सॉल्ट आहे ते बी कन्सिडर केले आणि सोल्युशन आपलं ए बी टाईपचं झाले आणि आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचं. चला बघूया. In a given diagram shows that NaCl in water to make a iodide solution. म्हणजे त्यांनी एक सोल्युशन तयार केले. If NaCl has 2 moles and H2 has 4 moles, then what is the mole fraction of solute and solvent? म्हणजे बघा, ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मोल दिलेत आणि तुम्हाला मोल फ्रॅक्शन काढायला सांगितले. म्हणजे बरं झालं ना, फक्त ऑलरेडीच तुम्हाला मोल दिले आहेत, म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट तुम्हाला दिले आहेत, नंबर ऑफ सॉल्वंट पण दिले आहेत आणि तुम्हाला मोल फ्रॅक्शन काढायला सांगितले. म्हणजे हा इझी क्वेश्चन आहे. चला आता बघूया. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट ए म्हणजे आपण कशाचं बघतोय, हे XAचं बघतोय, म्हणजे पाण्याचं आपण मोल फ्रॅक्शन काढायला लागलोय. ह्या सोल्युशनमधल्या पाण्याचं मोल फ्रॅक्शन आपण काढतोय. आता मोल फ्रॅक्शन काय आहे बघूया. चला, मोल ऑफ सॉल्वंट Na और आहे ना ते, डिवायडेड बाय टोटल मोल ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन काय असणार आहे, ए प्लस बी म्हणजेच काय, सोल्यूट प्लस सॉल्वंट. हे सारखं रिपीट आता करणार नाही. सोल्युशन म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलंच पाहिजे की बाबा सोल्यूट प्लस सॉल्वंट असल्याशिवाय सोल्युशन तयार होत नाही. ठीक आहे. चला, आता मोल्स ऑफ सॉल्वंट किती दिलेत, H2O चे मोल्स किती आहेत, H2O चे मोल्स किती आहेत, H2O चे मोल्स आहेत 4 मोल्स. मग चला, H2O चे मोल्स किती घेणार, 4 घेतले. टोटल मोल्स A प्लस बी, ए चे किती आहेत, सॉरी बी चे 2 आहेत प्लस ए चे 4 आहेत. 4 आणि 2 किती झाले, 6. सो टोटल मोल किती झाले आपले, 6. मग 4 मोल डिवायडेड बाय 6 मोल. मोलला मोल कॅन्सल पण होऊ शकते किंवा तुम्ही एकच मोल पण घेऊ शकता. मग आपलं मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट किती झालं, म्हणजे आपण H2Oचं काढलं ना, मग मोल फ्रॅक्शन ऑफ H2O और मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर किती झालं, 2/3. म्हणजे बेदुनी 4 आणि बेत्रिक 6. सो काय आलं, 2/3 आलं. ओके, 2/3. समजलं हे कसं केलं. तुम्हाला गिवनमध्ये दिलं आहेच की वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते किती दिलेत, 4 दिलेत. सो आहे असं ॲज इट इज घेतलं आणि सोल्युशन टोटल मोल ऑफ सोल्युशन असं आल्यावर काय घेणार तुम्ही, ॲडिशन करणार. कारण टोटल पूर्ण ॲक्च्युली व्हॅल्यू दिल्या का नाही, सोल्युशनची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथं काढायची आहे. सो सॉल्यूट प्लस सॉल्वंटची बेरीज काय आहे, 6 आहे. सो 4/6, 2 2 जा 4, 3 2 जा 6. So 2/3. Mole fraction of water or mole fraction of solvent is 2/3. ठीक आहे. चला आता आपण बघूया दुसरं, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट XB. म्हणजे आपल्याला सोल्यूटचं काढायचं आहे, म्हणजे आपल्याला आता मिठाचं काढायचं आहे. आता आपण पाण्याचं तर बघितलं, आता आपण मिठाचं बघूया. चला, सेम फॉर्म्युला, मोल ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल ऑफ सोल्युशन, NB/NT. आता मोल ऑफ सोल्यूट काय आहे, किती दिले, मीठ 2 दिले. इथे बघा 2 आहे, 2. आणि टोटल मोल सिंपल आधी काढले 6. 2/6 किती झालं, 1/3. समजलं, बेत्रिक 6. XB किती आला, 1/3 मोल आला आहे. आणि हे डिवाइडमध्ये का आले, कारण इथे फ्रॅक्शन काढायचं आहे. सो आपण इथं हे डिवाइडमध्ये घेतले, 1/3 फ्रॅक्शन असल्यामुळे आपण हे डिवाइडमध्ये लिहिणार. पण मी मगाशी काय सांगितलं, फ्रॅक्शन हा 1पेक्षा जास्त असू शकत नाही. चला बेरीज करूया XA प्लस XBची, म्हणजे सॉल्वंट मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंटचं काय आले, 2/3 प्लस आता सोल्यूटचं काय बघितलं, 1/3. आता हे कसं केले बघा, ह्याची ॲडिशन करायचे. 2 + 1 किती झालं, 3 आणि हे आहे असं 3 आणि 3/3 किती आलं, 1. सो मोल फ्रॅक्शन आपलं किती आलं, 1 आलं. समजलं मोल फ्रॅक्शन.
मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय आहे? मोल ऑफ सॉलिड डिवायडेड बाय टोटल मोल ऑफ सोल्युशन और मोल ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय टोटल मोल ऑफ सोल्युशन. आपल्याला दोन्ही सॉलिड अँड सॉल्वंटचा मोल फ्रॅक्शन काढता येतो आणि मोल फ्रॅक्शन हा एकपेक्षा जास्त असू शकत नाही, हे लक्षातच ठेवायचं. चला नेक्स्ट पॉईंट बघूया आता. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. आता इथं मेजर डिफरन्स बघा काय असणार आहे. मोलॅरिटी RI मोलर आणि मोल. ज्या वेळेला मोलर येईल त्यावेळेला ते डिनोट कॅपिटल एमनी करायचं आणि ज्या वेळेला L येईल म्हणजे मोल येईल त्यावेळेला ते डिनोट करताना एमनी करायचं. आधी आपण मोलॅरिटी बघूया, नंतर आपण मोलॅलिटी बघूया. आता डेफिनेशन काय आहे बघूया. मोलॅरिटीची डेफिनेशन काय आहे? पहिला मोलॅरिटी काय आहे हे सांगा मला. मोलॅरिटी काय आहे? मोलॅरिटी पण ही एक मेथडच आहे, ही कॉन्सन्ट्रेशन टर्मची एक मेथड आहे. म्हणजे काय? जे आपण कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे, जे आपलं अमाऊंट ऑफ सोल्यूट टू डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट, सेम तेच असणार आहे. म्हणजे आपण किती सॉल्यूट घेतला, किती सॉल्वंट यूज केला त्यावरूनच ही एक कॉन्सन्ट्रेशनची टर्म भेटते मोलॅरिटी. म्हणजे इतकंच लक्षात ठेवा की ही एक कॉन्सन्ट्रेशन मोजण्याची मेथड आहे किंवा टर्म आहे. ठीक आहे. चला आता मोलॅरिटीची डेफिनेशन काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन. पर लिटर ऑफ सोल्युशन. चला बघूया काय आहे आता. आता बघा आपण एक्झाम्पल घेतलेलं सॉल्ट इन वॉटर, तेच एक्झाम्पल आपण प्रत्येक टर्ममध्ये बघतोय, त्यामुळे इझी आहे. चला तर त्यात आता पाण्याचा व्हॉल्यूम किती आहे हे बघायचं आणि हेच ह्या मोलॅरिटी कन्सेप्टमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बघा आपण नेहमी काय करत होतो, किती अमाऊंटमध्ये आपण सॉल्ट घातले, किती अमाऊंटमध्ये आपण पाणी घेतले आणि ते कसं डिझॉल्व झाले आणि त्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन किती आहे आणि कशावरून म्हणजे कसं व्हॉल्यूमचं काढायचं आहे की बाबा वेटचं काढायचं, हे सगळं बघितलं. पण मोलॅरिटीमध्ये जास्त महत्त्वाचं काय आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इथे महत्त्वाचं आहे. किती व्हॉल्यूममध्ये किती अमाऊंट डिझॉल्व झाला आहे आणि तो व्हॉल्यूम तुम्हाला लिटरमध्येच बघायचा आहे किंवा लिटरमध्येच घ्यायचं आहे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक्झाम्पल दिलं किंवा क्वेश्चनमध्ये विचारलं की सॉल्वंट जो आहे त्याची व्हॅल्यू जर तुम्हाला ml मध्ये दिली असेल तर ती पहिला तुम्ही लिटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायची. म्हणजे क्वेश्चनमध्ये किंवा एक्झाममध्ये जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं की तुम्हाला मोलॅरिटी फाइंड करायची आहे आणि त्याचं जे सोल्युशन असेल ते जर तुम्हाला ml मध्ये दिलं म्हणजे मिलीलिटरमध्ये दिलं तर त्याचं पहिल्यांदा तुम्ही कन्वर्जन लिटरमध्ये करून घ्यायचं. मग कन्वर्जन करताना कशानं मल्टिप्लाय करणार? 10⁻³ पॉवरनी मल्टिप्लाय करायचं. सपोज तुम्हाला हे 100 ml दिलं असेल, 100 ml तुम्हाला वॉटर दिलं असेल आणि सांगितलं तुम्हाला मोलॅरिटी काढायचं आहे, तर त्या mlचं पहिल्यांदा लिटरमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. आता 100 × 10⁻³ केलं तर डेसिमल 3 लेफ्ट साईडला शिफ्ट होणार, म्हणजे काय येणार? 0.1. समजलं? 0.1 लिटर येणार ते आपण पुढे ज्यावेळेला एक्झाम्पल बघू त्यावेळेला पण मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. किंवा जर तुम्हाला ml दिलं, 1 ml म्हणजे 1000 लिटर. चला बघूया आता 0.1 ची व्हॅल्यू कशी आली हे कळलं का? 0.1 कसं आलं? mlचं कन्वर्जन लिटरमध्ये केलं सो 100चं 0.1 आलं. हे सगळं मी तुम्हाला सांगते, पण एक्झाम्पलमध्ये काय दिलं हे बघूया, जास्त कन्फ्यूज होऊ नका. चला आधी बघूया फॉर्म्युला काय आहे. डेफिनेशन तर कळाली, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन. चला फॉर्म्युला बघूया. आता बघा कॅपिटल M इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय लिटर इन सोल्युशन. लिटर इन सोल्युशन. आता M इज इक्वल टू इथं लिहिलं आहे N/V. V म्हणजे व्हॉल्यूम, किती घ्यायचं आहे? लिटरमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे M म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मोलॅरिटी, N म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट, V म्हणजे व्हॉल्यूम इन लिटर.
मग लिटर म्हणजेच काय, DM क्यूब. इथे काय दिले बघा, M इज इक्वल टू, आता N म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट. आता नंबर ऑफ सोल्यूट कसं काढायचं, म्हणजे नंबर ऑफ मोल्स कसं काढायचं, लक्षात ठेवा म्हटलेलं, गिवन वेट और गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. हे आहे आपला नंबर ऑफ सोल्यूट काढायचं, आणि ते डिवायडेड बाय काय आहे, व्हॉल्यूम इन लिटर आहे. म्हणजे आधी आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायला पाहिजे सोल्यूटचे, आणि नंतर मग त्याचं व्हॉल्यूम घेऊन नंतर आपल्याला मोलारिटी काढायला पाहिजे. चला आधी बघूया एक्झाम्पल काय दिले. एक्झाम्पल बघा काय दिले. What is the molarity of a solution containing 0.32 moles of NaCl in 3.4 liter solution? आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डायरेक्टली सगळं दिले, म्हणजे सगळं गिवन दिले. 0.32 मोल्स पण दिलेत, म्हणजे NaClचे मोल्स त्यांनी ऑलरेडी गिवनमध्ये दिले, आणि लिटरमध्येच दिले. मिलीलिटर असं काहीही दिलेलं नाही आहे, डायरेक्ट लिटरमध्ये आहे. सो आता बघूया फॉर्म्युला आपण यूज करूया. M इज इक्वल टू N/V. N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे NaCl हे सॉलिड आहे, ते आपला सोल्यूट झाला. मग किती दिलेत, 0.32 घ्या. 0.32 डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर किती दिलं आहे, 3.4. डिवायडेशन केल्यावर त्याचा ॲन्सर काय येणार आहे, 0.04 M. म्हणजे ह्याची मोलॅरिटी किती झाली, 0.04 मोलर ऑफ NaCl. ह्याची ही मोलॅरिटी झाली. पण आता आणखीन एक एक्झाम्पल बघूया. हे सगळं गिवन दिलेलं, त्यामुळे तुम्हाला आहे अशा व्हॅल्यू पुट केल्या आणि ॲन्सर काढला. आता आपण नेक्स्ट बघूया. बघा इथे दिलं आहे, व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन फ्रॉम 6.75 ग्रॅम ऑफ NaCl डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे बघा आपल्याला मोलॅरिटी फाइंड करायचे, आणि जे सॉल्यूट दिलं आहे म्हणजे जे साल्ट आहे 6.7 ग्रॅम दिले, पाण्यामध्ये ते डिझॉल्व केले, आणि टू मेक अ सोल्युशन म्हणजे एक सोल्युशन तयार झाले विथ टोटल व्हॉल्यूम ऑफ 452 ml. टोटल व्हॉल्यूम म्हणजे पूर्ण सोल्युशन. तुम्हाला सॉल्वंट किती दिला आहे सांगितलेलं नाही आहे. इथं तुम्हाला सोल्यूटची मोलॅरिटी काढायला सांगितल्या, ठीक आहे, किंवा मोलॅरिटी फाइंड करायला सांगितलं. आता बघूया कसं करायचं. आपल्याला गिवन काय काय दिलं आहे, गिवन दिलं आहे साल्ट म्हणजे सोल्यूट दिला आहे, किती दिला आहे 6.75 ग्रॅम, आणि टोटल व्हॉल्यूम दिला आहे 452 ml. mlचं कन्वर्जन आपण नंतर लिटरमध्ये करणार आहे. चला आधी बघूया. टू फाइंड मोलॅरिटी ऑफ सोल्युशन, हे तर आपल्याला कळलं. फॉर्म्युला काय आहे मोलॅरिटीचा, कॅपिटल M इज इक्वल टू N/V. म्हणजे N म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. चला आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, नंबर ऑफ सोल्यूट तर दिलेत का ह्यांनी, नाही, फक्त त्यांनी काय दिले, किती ग्रॅम तुम्ही सोल्यूट तुमच्या पाण्यात टाकला हे फक्त दिले, नंबर ऑफ मोल्स दिलेलं नाही आहे. त्यामुळे आधी आपल्याला इथे नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील आणि नंतर मोलॅरिटी काढावी लागेल. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट NaCl हे आधी काढूया. मग फॉर्म्युला काय आहे, गिवन वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट और गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. मग गिवन मास किती दिले, गिवन वेट किती दिले, 6.75 ग्रॅम पाण्यात आपण ॲड केले. सो आपण लिहिणार गिवन मास आपलं 6.75 ग्रॅम डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. आता मॉलिक्युलर मास कशाचं, NaClचं. मी ज्यावेळेला आपण नंबर ऑफ मोल्स काढायला शिकलो त्यावेळेला आपण बघितलं, पिरियडिक टेबलमध्ये बघून NaClचं मॉलिक्युलर वेट काय आहे ते लिहायचं. सोडियमचं 23 आहे आणि क्लोरीनचं 35.5 आहे. सो त्यांची ज्यावेळेला आपण ॲडिशन करेल त्यावेळेला NaClचं मॉलिक्युलर वेट आहे 58.5 ग्रॅम. चला आता हे डिवायडेशन करा. 6.75 डिवाइड बाय 58.5 किती आलं, 0.11. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती आलं, 0.1 और 0.11.
चला आता आपण मॉलिक्युलरिटी फाईंड करूया. फॉर्म्युला घेतला आपला N/V. नंबर ऑफ मोल्स तर आपण काढले 0.11. आता व्हॉल्यूम किती दिला आहे, टोटल व्हॉल्यूम. आता इथे तुम्हाला डायरेक्ट टोटल व्हॉल्यूम दिलं आहे, सो ॲडिशन करत बसायची का. सॉल्वंट तर काय हात दिलेलं नाही आहे, डायरेक्ट दिले, सो डायरेक्ट घ्या. काय येणार बघा, 452 ml. आता ह्या mlचं कन्वर्जन आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे. ज्या वेळेला 1000 ml असेल ते 1 लिटर होणार. चला आता बघूया. मी तुम्हाला काय सांगितले, जी तुमची अमाऊंट असेल 100 ml असेल, 400 असेल, 452 असेल, त्याला इंटू 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला ml येईल त्यावेळेला डोळे झाकून 10⁻³ नच मल्टिप्लाय करायचं. चला करूया. इथं केले ऑलरेडी. किती येणार बघा, ज्यावेळेला हे तुम्ही कराल मल्टिप्लिकेशन त्यावेळेला किती येणार आहे, 0.423 मोल पर लिटर. म्हणजे मोलारिटी किती आली, 0.11 डिवायडेड बाय 0.452 इंटू 10⁻³ आन्सर आलं 0.4243 मोल पर लिटर. कारण युनिट काय आहे मोलारिटीचं, मोल पर लिटर आहे. सो इथं लिहिलं आहे. और इथे बघा, हा ॲरो काढून खाली दाखवले का, ॲरो काढून इथे दाखवले बघा. तुम्ही असं पण करू शकता, 0.11 इंटू 1000 म्हणजे बघा 0.11 इंटू 1000 डिवायडेड बाय 452. तुम्ही असं पण करू शकताय. म्हणजे हे जे 10⁻³ आहे ते वरती जाऊन तिथं मल्टिप्लाय झाले. असं पण तुम्ही करू शकता. त्यावेळेला तुमचा आन्सर येणार आहे 0.2. आणि जास्त डेसिमल नाही घेतले तरीसुद्धा चालेल. ज्या वेळेला आपण आता बघा इथे काय केलं आहे, 10⁻³ केलं आहे. आता हेच डेसिमल पॉईंट आपण इकडे शिफ्ट करणार आहे. बघा किती येणार मग. आता हे 452ला ज्यावेळेला तुम्ही 10⁻³ नी मल्टिप्लाय करताय, -3 नी मल्टिप्लाय करणार. आता 3 डेसिमल इकडे शिफ्ट करायचे, 1 2 3 1 2 3. मग इथे काय येणार आहे, 0.4 येणार. समजलं. फक्त 0.4 घ्यायचं, बाकीचे पुढचे डेसिमल पॉईंट नाही घेतले तरी पण चालेल. मग 1.11 डिवायडेड बाय किंवा 1.1 डिवाइड बाय 0.4 केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 0.2. पुढचे जे डेसिमल दिले आहेत 43 ते नाही घेतले तरी पण चालेल. और तुम्ही असं पण करू शकता. आता हे 0.11 आहे, डिवाइड काय सांगितलेलं, 452 इंटू 10⁻³ आता हे 10⁻³ इथं वरती गेलं तर ते मल्टिप्लाय होणार. सो येणार 0.11 इंटू हे 1000 डिवायडेड बाय 452. तुम्ही असं जरी केलं तरी पण चालेल, तुमचं आन्सर करेक्ट येईल 0.2. समजलं कसं आलं मोलारिटी. आधी आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट फाइंड करायला लागेल, नंतर व्हॉल्यूम किती दिला आहे आणि त्या व्हॉल्यूमचं कन्वर्जन mlचं कन्वर्जन लिटरमध्ये करायचं. समजलं मोलारिटी कशी फाइंड केली, इझी आहे. नेक्स्ट बघणार आहे आपण मोलॅलिटी. का मोलॅलिटी आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया, फार कन्फ्युजन होत असेल तर. इझी आहे, ठीक आहे. आपण मोलॅलिटी आणि नॉर्मॅलिटी उद्याच्या लेक्चरला बघूया, जास्त कन्फ्युजन व्हायला नको. चला आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं ते रिवाइज करूया. काय काय बघितलं आपण, मोल फ्रॅक्शन बघितलं. मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन काय, दी मोल्स ऑफ सॉलिड इज डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. सेम लक्षात इतकंच ठेवा, मोल फ्रॅक्शन दोन्हीचं पण काढता येते, सॉलिडचं पण काढता येते आणि सॉल्वंटचं पण काढता येते. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. आणि मोल फ्रॅक्शन हा एकपेक्षा जास्त असू शकत नाही, हे आपल्याला कळलं. चला नेक्स्ट आपण बघितलं मोलॅरिटी. आज दोनच कन्सेप्ट बघितले. मोलॅरिटी आपण डिनोट करणार आहे कॅपिटल एमनी आणि मोलॅरिटीची डेफिनेशन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड पर लिटर सोल्युशन. म्हणजे बघा मोल्स ऑफ सॉलिड डिवायडेड बाय पर लिटर सोल्युशन. लिटरमध्येच घ्यायचा, जो तुमचा व्हॉल्यूम असेल तो लिटरमध्येच घ्यायचा आहे. आधी आपण नंबर ऑफ मोल्स फाइंड केले आणि
ml वगैरे दिलं असेल, मिलीलीटर दिलं असेल, तर त्याचं कन्वर्जन आपण लिटरमध्ये करताना 10⁻³ पॉवर यूज करणार, हे आपण इथं बघितलं. चला, आजच्या लेक्चरसाठी आपण इथे स्टॉप करूया. उद्याच्या लेक्चरला आपण नॉर्मॅलिटी आणि मोलॅलिटी हे 2 कन्सेप्ट बघूया. थँक्यू. बाय बाय.